श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वच जण, कोणी 21 दिवस, कोणी 11 दिवस, कोणी बघा जशी जमेल जी जमेल ती सेवा करत आहोत. किंवा बघा काही जण सेवेला सुरुवात करणार आहेत. तर यातील लिखित नामजप म्हणजे काय आणि लिखित नामजप कसा करावा, त्याचबरोबर लिखित नामजप करून झाल्यावर त्या वहीचं काय करायचं, अगदी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. तर बघा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रत्येकजण कुठली ना कुठली सेवा करणार आहोत. काहींनी सुरूही केली असेल, काही बघा ज्याला जशी जमेल तशी आपण सेवा करत असतो. तर लिखित नामजप म्हणजे काय आणि लिखित नामजप सेवा कशी करायची, तर आता बघा ही सेवा करून काय होणार तर ते आपण आधी बघूया. तर मग बघा सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. लिखित नामजप बघा आपण अखंड महाराजांचं नामजप करत असतो आणि चालता बोलता उठता बसता त्याला कुठलंच नियमही नाही, अटी देखील नाही. पण नामजप करत असताना आपल्या बघा आपली कृती, आपलं लक्ष हे वेगळीकडं असतं. कारण आपण बघा स्वयंपाक करत असतो म्हणजे आपलं डोकंही वेगळीकडं असतं. महाराजांचं नामजप करत करत बघा स्वयंपाक करतो, मनात माझं बघा एकदम कधी कधी पॉझिटिव्ह विचार येतात तर कधी निगेटिव्हही विचार येतात, ते आपण थांबवू शकत नाही. पण जेव्हा लिखित नामजप बघा ही अशी एक सेवा आहे ना ज्यानं आपलं मन एकाग्र होतंच. आणि तुम्ही करून बघा, कारण या सेवेचा बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. बघा लिखित नामजप करत असताना मन एकाग्र होतं. महाराजांच्या नावात आपलं मन रममान होत असतं आणि एकदा महाराजांच्या नावाची बघा गोडी लागली की महाराजांनाही आपली गोडी लागूनच जाते. आता ते कसं करायचं बघा तुम्हाला सांगते. आता समजा मी स्वयंपाक करत आहे किंवा मी कुठलंही काम करत आहे. मी कसं बघा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण अगदी चालताना किंवा गाडी तुम्ही ऑफिसला जाताय, अगदी काहीही कुठलंही काम करत असताना आपण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपलं बघा नामजप चालू असतं. पण काय होतं बघा समोर काहीतरी गाड्या दिसतात, कुठलं तरी बघा आपण मार्केटमध्ये जातो, एवढे पब्लिक असतात आजूबाजूला, आपलं लक्ष इकडे तिकडे आपलं जात असतं. तर बघा आपल्या गप्पा टप्पा आपण करत असतो मध्येच आणि आपला जपही चालू असतो. तुम्ही जेव्हा लिखित नामजप करताना बघा तेव्हा काय होतं, जेव्हा लिहितो, आता समजा ही बघा वही आहे तर त्याच्यावर आपण जेव्हा लिहितो श्री स्वामी समर्थ, बघा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असं लिहितो ना तेव्हा आपले डोळे, आपल्या डोळ्यांचं लक्ष नावावर असतं. आपला आवाज पण त्या नावाप्रमाणेच आपण बोलतो श्री स्वामी समर्थ. आणि मग काय होतं, आपलं डोकं, आपला हात आणि आपले डोळे यांचं लक्ष त्या पूर्ण नावाकडे म्हणजेच महाराजांच्या नावाकडे असतं. आपण एकीकडं बोलतही असतो आणि त्या स्पीडमध्ये आपण लिहित देखील असतो. आपलं संपूर्ण लक्ष हे त्या लिहिण्याकडे असतं, श्री स्वामी समर्थ या नावाकडे असतं. आपलं डोकंही त्या नावाकडेच असतं. आपल्या बघा आवाजामुळे तर जेव्हा आपण लिखित नामजप करत असतो ना तेव्हा आपलं डोकं, आपला हात, आपलं डोळे, आपलं सगळं काही लक्ष आपल्या इथे असतं. आपण जे काही लिहित आहे ना त्याच्याकडे असतं. आणि जे सातत्यानं आपण करतो की आता बघा समजा आपण ठरवलं की रोज 51 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मी नामजप इथे लिहिणार आहे. तर त्या 51 वेळा सुरुवातीचे काही वेळ असणार आहे की मन इकडे तिकडे भरकटतं. बघा मन आहे ते इकडे तिकडे थोडंफार भरकटतं आपलं. आणि जेव्हा आपण नंतर ती सेवा कंटिन्यू करायला लागतो ना, जेव्हा कंटिन्यू करतो ना एक सातत्य येतं आणि त्यात बघा श्री स्वामी समर्थ या नावावर आपलं इतकं आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित होतं
आपण काय लिहितो आहे, काय कुठे बघा काय लिहित आहे, सगळं एकदम परफेक्ट आपल्याकडून होतं आणि हळूहळू आपलं मन एकाग्र होतं. आणि ही जी काही आपण सेवा करत असतो ना, ती सेवा वैयक्तिक बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा, ही सेवा आपल्याकडून खूप सुंदर प्रकारे होत असते. म्हणजे बघा आपल्या घरात बघा आपण सामूहिकही सेवा करू शकतो किंवा वैयक्तिकही तुम्ही ही सेवा करू शकता. बघा आता गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुमची इच्छा बघा असेल तर तुम्ही अगदी 1001 वेळा, 10,000 वेळा, 51,000 वेळा तुम्हाला जेवढं जमेल तेवढा नामजप करता येईल, तेवढा नामजप तुम्हाला करायचा आहे. म्हणजे बघा आता लिहित असताना पण प्रत्येकाला बघा प्रत्येकाचं स्पीड आहे. आता काय असतं ना, तुम्हाला सांगते, नवीनच नोटबुक घ्या, इकडचे तिकडचे अशी नोटबुक घेऊ नका, नवीन नोटबुक घ्या. तुमची बघा रफ नोटबुक घ्या. आता काय असतं ना, रफ नोटबुक म्हणजेच काय की आधीची पानात काहीतरी लिहिलं आहे, तुम्ही मजकूर लिहित असता, त्याच्यापेक्षा ते कट करू शकता आणि बाकीचे जे काही पानं आहेत म्हणजेच अर्धी जरी वही संपलेली आहे तर ती कट करून तुम्ही अर्धी वही देखील त्याची वापरू शकता, त्याच्यावर तुम्ही सेवा करू शकता. आता समजा ही बघा, किंवा तुम्ही अगदी नवीन कोरी जरी वही घेतली तरीही चालणार आहे, काहीच हरकत नाही. आणि सर्वात आधी तुम्ही कॉलम करा आणि बघा कॉलम केले म्हणजे तुमचे व्यवस्थित सुंदर असं तुम्हाला लिहिता येणार आहे, एका लाईनीत लिहिता येणार आहे. जेवढं अक्षर आहे तुमचं त्या पद्धतीने लाईन आखून घ्या अगदी. आणि रोज किती करायचं आहे ते स्वतःच्या मनावर आहे. बघा 11 वेळा लिहा, 21 वेळा, 51 वेळा. आता बघा हळूहळू तुमचं स्पीडही वाढेल, जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही रोज लिहायची सवय बघा, ज्यांना रोज लिहायची सवय आहे ना त्यांना जास्त स्पीड असेल. परंतु ज्यांना रोज लिहायची सवय नाही, हातात पेन दिला तर थोडा बघा लिहायला थोडं वेळ लागतो, तर त्यांचं कमी स्पीड असेल. जसं तुमचं स्पीड आहे तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. तुमच्या घरातून सगळेच जण ही सेवा करू शकता. सामूहिक ज्याला सेवा म्हणतो ही पण तुम्ही बघा 21 वेळा तुम्ही ही पद्धतीने जर केलं तर घरात बघा तुमच्या किती 4 मेंबर आहेत, 3 आहेत, 5 आहे, असं करून तुमची ही सेवा तुम्ही तशीही करू शकता किंवा वैयक्तिकही करू शकता. बघा या सेवेला नियम अटी काहीच नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मी फक्त एक सांगेल की आंघोळ करूनच तुम्ही ही सेवा करा. उठल्या उठल्या लगेच सेवेला बसू नका. स्वतःची आंघोळ करून छानपैकी तयार व्हा. आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्यालाही प्रसन्न वाटतं. छानपैकी बघा तुम्हाला तयार व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. त्याचप्रमाणे बघा आंघोळ म्हणजे सेवा न करता फक्त उठून आंघोळ करायची. कुठेही बसून तुम्ही सेवा करू शकता. देवासमोर बसायचं असलं बघा जमत असेल तर तुम्ही देवघरासमोर बसा. तुम्ही बघा कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल, काही ट्रॅव्हलिंग करत असाल, अगदी जगाच्या पाठीवर ज्या पद्धतीने नामजप कुठेही करू शकतो अगदी त्याच पद्धतीने ही वही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही कुठेही ही सेवा करू शकता. आता या सेवेचे नियम तुम्हाला सांगितले बघा. कांदा लसूण त्याचबरोबर बाहेरगावी काहीच नियम नाही. आता फक्त बघा मांसाहार मी तर सांगेल मांसाहार शक्यतो तुम्ही वर्ज्य करा. घरात खाणारे असतील तर त्यांना खाऊ द्या, परंतु तुम्ही मांसाहार करू नका. शेवटी बघा प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा आहे, ज्याला जे वाटतं त्यानं तसं करावं. फक्त बघा मला असं वाटतं की तुम्ही इतकी सुंदर सेवा करताय तर मांसाहार करू नका. त्या समजलं. त्यानंतर बघा एक जेव्हा तुमची ही तुम्ही लिहिता बघा, जेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही इतकी सुंदर जेव्हा ही बघा जपाची सेवा करतो ना, आपल्याला नावाची गोडी लागते. आणि एकदा की आपल्याला नावाची गोडी लागली ना तर महाराजांनाही आपली गोडी लागून जाते. अनुभव बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असे अनुभव येत असतात बघा. त्यामुळे तुम्हाला देखील कुठलीच सेवा करायला शक्य होत नसेल तर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तुम्ही बघा ही लिखित नामजपाची सेवा करू शकता. त्यानंतर लिखित नामजप करून झाल्यानंतर आता बघा ही वही आहे, ती वही कुठे ठेवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही तर बघा तुम्ही गाणगापूरला जाणार असाल किंवा तुम्ही केंद्रात जाणार असाल
किंवा बघा तुम्हाला जर कुठे अक्कलकोटला जर तुम्ही जाणार असाल तर तिथे ही वही तुम्ही देऊ शकता. तुम्ही कुठल्याही केंद्रात जाऊन तुम्ही ही वही जी आहे ती वही देऊ शकता. तुम्ही दिंडोरी गुरुपीठावर जाऊनही ही वही तुम्ही तिथेही देऊ शकता. जेव्हा आपण कुठेही चाललो आहे बघा, गाडीत प्रवास करत आहोत, रस्त्याने चाललो आहोत, उठता बसता आपण जेव्हा नामजप करत असतो, नाम घेत असतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अगदी बघा. तर जेव्हा आपण बघा जेव्हा आपण गप्पा टप्पा होतात पण शांततेत एकाग्र मनाने आपण जेव्हा नामजपाची जो सेवा करतो ना, त्याला महाराजांच्या नावाची गोडी लागते. आणि अगदी बघा तुम्हाला सांगते, या गुरुपौर्णिमेपर्यंत नाही काही तर बघा एक वेळा तरी तुम्ही महाराजांचा नामजप करू शकता ना, लिहू शकता ना. तर बघा नामजपात आपण अखंड करत असतो. रोज बघा तुम्ही 11 माळेवर नामजप करत असाल किंवा तुम्ही असाही नामजप बघा करत असाल, लिहित असाल, तुम्ही नक्कीच बघा 11 दिवसांची बघा तुम्ही ही सेवा करू शकता, जेवढी तुम्हाला शक्य आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत बघा फक्त श्री स्वामी समर्थच नाही तर आपण बघा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे देखील आपण लिहू शकतो. तुम्ही ज्या परमेश्वराला मानता ना त्या परमेश्वराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा मी महाराजांबद्दल सांगते, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल सांगते. आता तुमची इच्छा असेल की श्रीराम जय राम जय जय राम लिहावं तर तुम्ही तेही लिहू शकता. कुठल्याही देवाचं अगदी बघा तुम्हाला ज्या कुठल्या देवाचं नामस्मरण ज्यांची इच्छा आहे, प्रत्येकाच्या मनात बघा वेगवेगळी भावना असते, भक्ती असते, त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. बघा आपली सेवा होणं महत्त्वाचं आहे. आपले गुरु कोणीतरी आहे ना, तर त्या गुरुपौर्णिमेपर्यंत त्या गुरूंचं नाम जप जर आपण केलं ना तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि अनुभव पण छान येतील. बघा नक्कीच तुम्हाला बघा जेवढी जमेल तशी सामूहिक किंवा वैयक्तिक बघा तुम्ही ही सेवा करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या